अरे लड़ेंगे जीतेंगे हम सब जरांगे, लड़ेंगे जीतेंगे हम सब जरांगे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। कोण म्हणतंय देत नाही? घेतल्याशिवाय मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी मनोजदादा जरांगे पाटील यांनी परत उपोषण सुरू केलंय आणि अत्यंत त्यांची वाईट अवस्था सुरू आहे। 9वा दिवस उपोषण त्यांची तब्येत खूप ढासळत चालली। तर तब्येत त्यांची ढासळत चाललेली आणि सरकारचा असंवेदनशीलपणा बघता आम्ही सर्व बार्शीतील मराठा बांधव सर्वांनी एकत्र आलोत आणि उद्या बार्शी बंदची आम्ही हाक देतोय। तर सर्व व्यापारी बांधवांना विनंती राहील, बार्शी तालुक्यातील सर्व बार्शी तालुका आणि बार्शी शहर हे बंद सगळ्यांनी ठेवावं। मनोजदादा जरांगे पाटलांचा आवाज तो सरकारपर्यंत पोहोचावा आणि सरकारने त्वरित ह्याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा, सकारात्मकता दाखवावी। यासाठी आम्ही सर्व समाज बांधव जमलोय आणि आम्ही आता थोड्याच वेळाने तहसीलदार साहेबांना पण आम्ही निवेदन देतोय त्या बार्शी बंदचं, पोलीस स्टेशनला पण देणार आहे। त्या उद्याचा बार्शी तालुका बंदमध्ये अत्यावश्यक सेवा दवाखाने मेडिकल सोडून सर्वांना विनंती राहील की सर्वांनी बंद करून त्या बार्शी बंद करून त्या आंदोलनाला पाठिंबा दाखवून पाठिंबा करतो। आम्ही या ठिकाणी स्पष्ट करतोय की उद्या दिनांक 26 वार गुरुवार गरजवंत मराठ्यांच्या वतीनं या ठिकाणी बार्शी शहर, वैराग शहर आणि पूर्ण तालुका कडे कोट बंद राहणार आहे। आणि आज बघतोय आपण गेले 9 दिवस मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाला आपण सर्वजण पाठिंबा देऊन आपण आनंद काशीद सरांना आपण पाठिंबा द्यायला आलेलो आहे। सांगायचंय की आपण कुठल्याच गोष्टीला न भेटता मराठा समाजाच्या वतीनं आपण सर्वांनी एकत्र येऊन उद्या बार्शी बंदची हाक आपण दिलेली आहे। महाराष्ट्रात तर आहेच, परंतु बार्शी तालुक्यापुरते आपण मर्यादित आपण बार्शी सर्वांनी सहकार्य करावा एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। समाज बांधवांना जय जिजाऊ, जय शिवराय। आजचा हा संघर्ष होता मनोज जरांगे पाटील यांच्या मरणोपासनाचा 9वा दिवस। त्यांचं हे 6वं मरणोपोषण आहे मागच्या 1 वर्षापासूनचं आणि बार्शी तहसील कार्यालयासमोरचं हे 5वं मरणोपोषण, त्याचा हा 9वा दिवस आहे। सरकारकडे एकच मागणी मराठा समाज करतोय, तो म्हणजे मराठा समाजाला ओबीसीतलं आरक्षण द्या। सरकारनं आरक्षण 1 महिन्यामध्ये देतो, 15 दिवसामध्ये देतो, 2 महिन्यामध्ये देतो, असं करता करता जवळपास आज 6 वर्ष होत आलं, परंतु आरक्षण दिलं नाही। यापूर्वी देखील जवळपास 40 वर्षापासूनचा हा लढा चालू आहे। सरकारनं गांभीर्यानं मराठ्यांना घेण्याच्या ऐवजी मराठ्यांची चर्चा करते काय असा संपूर्ण भारतातील मराठा समाजाच्या मनामध्ये हा प्रश्न सरकारच्याबद्दल निर्माण झालेला आहे। आज अशी परिस्थिती आपण बघितलं असलं, 9 दिवसापासून जरांगे पाटलांनी अन्नाचा टोल न खाता, पाण्याचा टोल न घेता त्यांचा मरणोपोषण चालू आहे। आज महाराष्ट्रातल्या कुठल्याही माता भगिनी आपण जर बघितल्या असतील त्यांची हिंमत होत जर सरकार सोडणार नसेल तर उद्या मरणोपोषणाचा 10वा दिवस आहे। उद्या बार्शी तालुक्यासह संपूर्ण जिल्हा, वैराग शहरासह संपूर्ण बंद राहणार आहे। बंद पुकारलेला सर्व बांधवांनी। तर येणाऱ्या काळामध्ये जर समाजाचं तुम्ही त्या ठिकाणी आरक्षणाचा प्रश्न मिटवत नसला तर उद्याचा आंदोलनाचा 10वा दिवस आहे। सरकारचा सुद्धा 10वा दिवस मराठा समाज घातल्याशिवाय राहणार नाही, ही सरकारनं पाहायला पाहिजे। उद्याच्या बंदमध्ये बार्शी तालुक्यातील समाज बांधव सहभागी होत असताना बँका, व्यापारी, शाळा, कॉलेज, छोटे मोठे हातगाडे, शहरपत्रे, वाहतूक, इंडस्ट्रीमधले सुद्धा सर्व उद्या गणित बंद राहणार आहे। त्याचबरोबर ग्रामीण भागातील समाज बांधव सुद्धा आमच्याकडे संपर्क करून गेले, सगळ्यांनी ठरवलेला आहे की आम्ही ग्रामीण भागातली सुद्धा चहाची टपरी देखील उघडणार नाही। शहरातून सुद्धा सर्व बांधवांनी आमच्याशी संपर्क केलेला आहे। तरी सुद्धा या निमित्तानं समाजाने आवाहन केले असतात की सर्वांनी बंद ठेवावं, त्या बंदामध्ये सहभागी होतील। माझ्या समाज बांधवाला विनंती आहे, बंद हा शांततेमध्ये झाला पाहिजे। संघर्ष मनोज जरांगे पाटलांनी आपल्या सर्वांना सांगितलेला आहे की तुम्ही बंद करत असताना, समाजाचं आंदोलन चालवत असताना ते आंदोलन शांततेमध्ये चालवा, ते आंदोलन शांततेमध्ये करा। म्हणून उद्याचा गुरुवारी होणारा बंद सुद्धा बार्शी तालुका हा शांततेमध्ये होईल। कुठलाही उद्रेक समाज बांधवांनी करायचा नाही, कारण
शांततेच्या युगामध्येच हे सरकार एवढं वाटलेलं आहे. आपण या सरकारला आणि राज्यकर्त्याला कालच्या लोकसभेला आपली ताकद दाखवलेली आहे. उद्याच्या विधानसभेला सुद्धा आपल्याला दाखवायचं आहे. परंतु कुठलाही विरोध करत असताना आपल्या समाजातील अनेक तरुण बांधव शिक्षण घेत आहेत आणि त्या शिकणाऱ्या पोरासाठीच हा आरक्षणाचा लढा आहे. त्यांचा कुठल्याही प्रकारच्या आंदोलनामध्ये नुकसान होऊ नये म्हणून आपल्याला उद्याचं जे बंद आहे बार्शी तालुका तो शांततेने करायचा आहे. या बंदमध्ये सर्व समाज बांधव सहभागी होतील आणि सर्व बार्शी तालुकाही मराठ्यांच्या युतीची ताकद दाखवेल एवढं मात्र या निमित्तानं नक्कीच मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा बार्शी तालुका सर्वजण जरांगे पाटलांच्या पाठीशी उभे आहेत. त्याचा मला आणि सर्व तालुक्याला आम्हाला नक्कीच अभिमान आहे एवढे या ठिकाणी सांगतो.